नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला दाखवतात की सायली सतत सुमन काकींना फोन करत असते. सुमन काकी काय फोन उचलत नाही, त्याच्यामुळे तिला फारच टेन्शन आलेलं असतं. अर्जुन सायलीशी बोलत नसतो, म्हणून तो चैतन्याला सांगतो की विचार ना तिला काय झालंय, ती एवढी टेन्स का आहे? विचार ना जाऊ जरा. चैतन्य जातो, पण सायलीच्या लक्षात येतं. ती म्हणते, कोणी तुम्हाला पाठवले का मला काही विचारायला? चैतन्य म्हणतो, नाही नाही, मला कॉफी हवी आहे वहिनी, जरा देता का? पटकन सायली आणून कॉफी देते आणि म्हणते, इथेच बसून प्या आता ही कॉफी. इकडे नागराज महिपत ज्या ठिकाणी किडनॅप केलेला असतो तिकडे जातो. तो म्हणतो की माणसं बोलत होती की तू आरडाओरडा करत होतास, थकलायस का आता तू दिवसभर आरडाओरडा करून? अरे ती महिपतची माणसं आहेत. महिपतने सांगितल्याशिवाय ते काहीही करणार नाहीत. उलट मीच त्यांना असं सांगितले की आतमध्ये जो माणूस ठेवलाय त्याला काही करून बाहेर आणू द्यायचं नाही, समजलं? त्याच्यामुळे आता जे काय करतील ते सगळं माझंच बोलणं ऐकणार ते. तुला काय बोलायचं आहे का? हा तुझा ओरडून ओरडून घसा बसलाय ना, थांब मी जवळ येतो. हा तुझ्या, बोल आता बोल. हा सगळा प्रकार सुमन दुरून बघत असते. तिने पाहिलेलं असतं महिपत आणि नागराजला एकत्र. महिपत त्याच्याशी बोलत असतो तेवढ्यातच सुमनच्या पायावर काहीतरी पडतं आणि ती जोरात किंचाळते आह म्हणून. नागराजच्या हे कानावर येतं. सुमन पळत सुटते, नागराज पण तिच्या मागे जातो. इकडे सायली विचार करते की सुमन काकूंना एवढं फोन करते, मेसेज करते आणि बराच वेळ झाला अजून तरी त्यांनी हे केलेलं नाही आहे. कोणत्या मुश्किलीत नसतील ना त्या पकडल्या? काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? बापरे. सुमन एका ठिकाणी लपते, पण नागराज तिला ओरडतो, बघतो सुमन करून ओरडतो. सुमन तिथून पुन्हा पळत सुटते. पळता पळता तिला ठेच लागते आणि ती तोंडावरच घसरून पडते. पण तरीसुद्धा ती नागराजच्या तावड्यातून सुटते. एका ठिकाणी आडोसा घेते आणि सायलीला फोन करते. सायलीला सांगते, सायली मी सुमन बोलते आहे आणि तू नीट लक्ष देऊ नये की मी काय सांगते ते. तेवढ्यात तिकडे नागराज येतो आणि तिचं तोंडच दाबून टाकतो. सायलीला फार टेन्शन येतं आणि ती म्हणते, हे सगळे मजा मस्ती करत आहेत, आता ह्यांना जाऊन सांगायला नको. एक काम करते, मी सुमन काकूंना शोधायला निघते. अर्जुनच्या लक्षात येतं की सायली जवळपास नाही आहे. तो अख्खं घर शोधतो, पण सायली तर काही त्याला दिसत नाही. इकडे सायली किल्लेदारांच्या घरी जाते. ती बघते की घराला लॉक असतं. तिच्या लक्षात येतं की सुमन काकू घरी नाहीच आहेत, म्हणजे त्या कुठेतरी गेल्या असणार. इकडे अर्जुन सायलीला सतत फोन करत असतो. चैतन्य येतो आणि अर्जुनला म्हणतो, अरे चल सगळे गप्पा मारतायत. अर्जुन म्हणतो, नाही थांब, सायली कुठेच सापडत नाहीये. चैतन्य म्हणतो, घर केवढं मोठं आहे, कुठेतरी असेलच ना, आणि फोन कर ना तिला. अर्जुन म्हणतो, फोन करतोय पण तिचा फोन लागत नाही, काहीतरी नक्की गडबड आहे, मी जातो. चैतन्य म्हणतो, अरे काय झालंय, चल आतमध्ये, येईल ती. अर्जुन म्हणतो, नाही नाही, तू चल माझ्यासोबत. इकडे नागराज सुमनला किडनॅप करून महिपतच्या ठिकाणी आणून ठेवून देतो. ते दोघं एकमेकांसमोर येतात. इकडे तन्वी साक्षीकडे जाते आणि तिला म्हणते, तो जो व्हिडिओ बनवलायस ना, तो अण्णा सरांपर्यंत पोचवण्याची सोय मी केली आहे. साक्षी म्हणते, म्हणजे तुला अण्णा कुठे आहेत माहिती आहे? मला चल ना, घेऊन चल ना, मी भेटलीच नाही अण्णांना. तन्वी म्हणते, अगं मला माहिती नाही आहे कुठे आहेत ते, असं काय करतेस? साक्षी म्हणते, बघ माझं असं होतं, माझा मेंदू चालेनासाच होतो कधी कधी. 3 वर्षापूर्वी मी एक ॲम्बिशियस मुलगी होते. एकदम मस्त छान स्वप्न बघत होते रिसॉर्ट बांधण्याची. आता बघ काय झालं, एक खून काय झाला माझ्या हातून आणि सगळं गडबडलं. शेवटी चैतन्याचा सायलीला फोन लागतो. सायली म्हणते, मी रविराज काकांकडे, सुमन काकूंचं मला काळजी वाटते म्हणून मी इकडे आली आहे. त्या खूप घाबरल्यासारखे वाटले. अर्जुन सांगतो, ठीक आहे, तू तिथेच थांबा, मी येतो. इथे तन्वी साक्षीला सांगते की साक्षी मी निघते हां. पण साक्षीचं लक्षच नसतो, कारण ती सचिनची चॅटिंग करत असते. तन्वी विचार करते, ही एवढं मग्न होऊन कोणाशी चॅट करते, शोधून काढायलाच हवं. इकडे नागराज सुमनला खेचडत घेऊन जातो आणि एका खुर्चीवर बसवतो. तिचे हात तो बांधत असतो. तेवढ्यात महिपत म्हणतो, काय नागराज भाऊ, तुम्हाला तुमच्या बायकोला पण ताब्यात ठेवता आलं नाही काय? आली ना तुमचा माग कडत, आता इकडे मी पण आणि तुम्ही पण इथेच बसणार. नागराज सुमनला म्हणतो, तुला खूप मस्ती होती ना, मी सांगत होतो 1000 वेळा माझा माग काढू नकोस, माझ्या लक्ष ठेवू नकोस. आता समजलं ना तुला माझ्या महिपतशी काय संबंध आहे? आता तू आणि महिपत इथेच गप्पा मारत बसा कितीतरी दिवस, बघ आता मी काय करतो. आणि तिच्या तोंडात तो एक रुमाल कोंबतो, म्हणजे ती ओरडणार नाही. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीला जाऊन भेटतो. तो म्हणतो, अगं तुला कळवता येत नाही का तू कुठे चालली आहेस, काय चालली आहेस? काही मला समजत नव्हतं, तू फोन पण नव्हती घेत, मला किती टेन्शन आलं माहिती आहे का तुला?
सायली म्हणते मी पुन्हा असा कधी करणार नाही. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की रविराज अर्जुनला म्हणतो की माझ्या भावाची बायको इतके दिवस त्याच्याकडून त्रास सहन करत होती. तिच्या अंगावरच्या जखमा तर मला दिसल्याच नाहीत, प्लस मनावरचे जे घाव झाले ते पण मला समजले नाहीत. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतो. तो म्हणतो की माझी काकू सुमन किल्लेदार खूप तासांपासून गायब आहे आणि ती किडनॅप झाली असं आम्हाला वाटतं आणि हा शक मला नागराज किल्लेदारवर आहे, म्हणजेच तिचा नवरा. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.